आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉईंट. पोलीस न्यूज पॉईंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला बघूया आजच्या ताज्या घडामोडी. जांभली नाका येथे रस्त्यावर भाजीपाला विकण्यासाठी परप्रांतीयांच्या अनधिकृतप्रमाणे ताबा. अनधिकृतप्रमाणे रस्ता जाम करून माझ्या दुकानासमोर ट्रॅफिक का लावत आहे हा जाब विचारल्यावर धन्यकुमार यांना परप्रांतीयाकडून जबर मारहाण करण्यात आली. ठाकरे साहेब, आपल्या इथे 24 तारखेला किंवा 26 तारखेला आपल्याला मारहाण झालेली आहे. हो. त्याबद्दल आपल्याला कोणी मारलं, कसं काय मारलं, कुठल्या कारणावर मारलं ते आम्हाला सांगावं. आता आम्ही इथे 40 वर्षापूर्वी, मी धन्यकुमार साखरे 40 वर्षापासून इथे धंदा करतो. इथे माझा वडापावचा धंदा आहे. ही बाई वत्सला बजवन भुजबळ, हिचा पण 40 वर्षापासून धंदा आहे इथे. ही इथे भाजी विकते. ही भाजी विकवायला इथं खाली बसली की आजूबाजूवाले फेरीवाले तिला मारतात. त्यामुळं आम्ही त्यांना प्रश्न विचारला, का रे तिला मारतात दिवसभर. त्याच्यावरून त्यांनी शिवीगाळ चालू केली. शिवीगाळ करायला लागले. तिला म्हटलं चालू कंप्लेंट देऊ आपण. कंप्लेंट दिली. आम्ही कंप्लेंट दिली आहे बाईची. आणि या बाई तिथून आलो, साहेबांनी कंप्लेंट घेतली, आम्हाला पाठवलं परत. इथं आल्यावर ह्या लोकांनी डायरेक्ट येऊन मारायला लागले, का कंप्लेंट केली म्हणून. कंप्लेंट दिली म्हणून त्यांनी आम्हाला मारलं. हे सगळे 5-6 जण होते इथे. 5-6 जण होते. त्यांनी पोलीस स्टेशनला गेलो. परत आम्ही कंप्लेंट केली. मला मारल्यावरती त्यांनी कंप्लेंट घेतली. मेडिकलला पाठवलं मला. यांना नेलं आणि परत मग आमच्याबरोबर सोडलं. 4 टाके पडलेले आहेत मला इथे. या बाईला कंप्लेंट दिली म्हणून आम्हाला मारलं. कंप्लेंट का दिली तुम्ही म्हणून. धन्यकुमार, आपल्याकडे सांगायचे कंप्लेंटचे पेपर आपल्याकडे आहेत का? हो, कंप्लेंटचे पेपर आहेत. दाखवा जरा. कंप्लेंट नंतर त्यांनी घेतली, आमची पण घेतली. हे बघा, हे नंतर परत जाऊन आम्ही कंप्लेंट केली, त्याचे हे पेपर आहेत. पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी आपली काहीतरी कारवाई केली थोडीफार तातुरमातुर. त्यांना पण लगेच साधे कलम लावले आणि सोडून दिला. नंतर त्यांना संध्याकाळी लगेच सोडलं पण त्यांना. त्याला ट्रॅफिक लागतं इथे समोर तुमच्या का तिथं इथे आम्ही त्यांना सगळं सांगितलं आहे. ट्रॉफिक लागते. ट्रॉफिकवाल्यांना दिलं आहे, पोलीस कमिशनरला दिलं आहे, महापालिका कमिशनरला अर्ज दिला आहे, पण कोणीही काही कारवाई केलेली नाही. इथे जर कोणी 2 माणसं थांबले भाजी घ्यायला तर त्यांची गाडी का लागली म्हणून त्यांनासुद्धा मारझोड करतात आणि मारायला उठतात. लेडीज काही घेत असतील तर लेडीजला सुद्धा मारण्यासाठी उठतात ते लोक. म्हणजे आपल्या मातांचं नाव काय आपल्याला माहिती का? कोणाचं? जे तुम्हाला मारलेले आहे. राजू म्हणून इथे लावतो धंदा. राजूचा त्याचा धंदा आहे. आणि इथे त्याचे भाचे इथं 5-6 त्यांनी मिळून मारला. तर हे पोलिसांना पण कंप्लेंट केले, महानगरपालिकेला पण कंप्लेंट केले आणि हे ट्रॅफिकला ते काय कारवाई काही कारवाई केली नाही त्यांनी. हे बघा, हे आमचे पहिले पेपर आहेत कारवाईचे. हे आपले दुसरे दाखवायचे. पण आहे ना. हे बघा, हे आम्ही कंप्लीट केलेले आहेत. याच्यावर स्टॅम्प आहेत. पोलीस कंप्लेंट वगैरे केलेले आहे. ट्रॉफिकला वगैरे सांगितलेलं आहे सगळं. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर. ट्रॉफिकवाले आले नाही, कमिशनर ऑफिस, ठाणे नगर पोलीस स्टेशन किंवा महापालिका, कुणीही त्यांना काही कारवाई केली नाही. यांच्या मुळात कोणाचा हात आहे यांच्या डोक्यावर ते समजत नाही. महापालिकेचा आहे की आणखी कोणाचा आहे, त्यांचे कोण आहे दाका माफिया गुंडा, त्यांचे कोण हात आहे ते समजत नाही. महापालिकेचे जावं हे लोक. या शासनाला आपलं काय सांगायचं आहे? आता यांनी यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही स्वतः उपोषणाला बसणार. कारण यांची दादागिरी खूप पडली. अशा या दादागिरी म्हणून फेरीवाल्यांमुळे मागे सुद्धा एक रवी परदेशी म्हणून त्याचा एक खून झाला आहे. उद्या माझाही यांच्यावर खून होऊ शकतो. माझ्या जीवाला पण यांच्याकडून धोका आहे. आपल्याला माहिती सांगतो की यांच्यावर किती गुन्हा दाखल आपल्याला माहिती आहे. यांच्यावर पहिले पण रॉबरीचे वगैरे गुन्हे आहेत. त्यांच्यावर रॉबरी केलेले आहेत, गावावरून आले आहेत, गावी काय त्यांच्यावर गुन्हे असतील. हे सगळे UP वाले आहेत सगळे. ठीक आहे.